नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नर्सिंग गुरु मराठी या YouTube चॅनलवरती. आपण मायक्रोबायोलॉजीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत, जे की नर्सिंग एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्याचप्रमाणे DMR, DHS आणि रेल्वेसाठी जे एक्झाम येतात मायक्रोचे, जे क्वेश्चन्स येतात, त्यासाठी पण ह्या खूप क्वेश्चन्स महत्त्वाचे असणार आहेत. तर आपण काय करूया, मराठीमधून सर्व क्वेश्चन्स जाणून घेऊया आणि त्याचे डिटेल सुद्धा आपण बघून घेऊया. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. Which organism is most commonly associated with hospital acquired pneumonia? त्यालाच आपण HAP असं म्हणतो शॉर्टकटमध्ये. हं. तर क्वेशन नंबर 1 चे ऑप्शन आहेत स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ऑप्शन नंबर बी आहे मायकोप्लाझ्मा निमोनी. ऑप्शन नंबर सी आहे सुडोमोनास एरोजेनेसा. ऑप्शन नंबर डी आहे क्लायमेडिया निमोनिया. तर ह्याचं उत्तर काय आहे? तर सुडोमोनास एरोजेनेसा. लक्षात ठेवायचं सुडोमोनास एरोजेनेसा जे पीसी आहे, जे जो फ्लोरा आहे ऑर्गॅनिझम हा, तर हा कॉमनली हॉस्पिटलच्या सानिध्यात सापडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की सुडोमोनास हा असेल, तर तो कोणत्याही कंडिशनला तो वाढत असतो आणि हॉस्पिटलचा एक्वायर्ड डाटा म्हणजे एक्वायर्ड केलेला मोस्टली पोर्शन जो आहे, तो सुडोमोनास एरोजेनेस ह्या स्पेसिसनेच केलेला असतो. त्यामुळं हा जो पॅथोजन आहे, तो आय-सी-यूच्या केबिनमध्ये पण सापडतो आणि मेनी अँटिबायोटिकला हा रेझिस्टन्स सुद्धा असतो. चला आपण दुसरा प्रश्न बघून घेऊया. दुसरा आहे एंडोटॉक्सिन्स आर प्रायमरी फाउंड इन ऑप्शन नंबर 1 ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ऑप्शन नंबर बी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ऑप्शन नंबर 3 फंजाय, ऑप्शन नंबर 4 व्हायरसेस. तर ह्याचं उत्तर आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. लक्षात ठेवायचं एंडोटॉक्सिन्स आहेत ना, एंडोटॉक्सिन्स, तर ते कॉमनली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्येच सापडले जातात. तर त्यामुळं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि एक्झोटॉक्सिन जे आहेत, एक्झोटॉक्सिन्स, तर ते ग्राम पॉझिटिव्ह मध्ये सापडले जातात. बरोबर? हे लक्षात ठेवायचं आहे पॉझिटिव्ह. लक्षात ठेवायचं की एक एंडोटॉक्सिन्स हे नेहमी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्येच सापडले जातात. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3 आहे which staining technique is used to identify Mycobacterium tuberculosis? ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए आहे ग्राम स्टेनिंग, ऑप्शन नंबर बी आहे अल्बर्ट स्टेन, ऑप्शन नंबर 3 आहे झिहिल नेसन स्टेन, ऑप्शन नंबर 4 आहे इंडिया इंक स्टेन. तर ह्याचं उत्तर जे आहे काय जेडेनेस टेक्निक. त्याला आपण झिहालनेसन्स स्टेन असे म्हणतो. ठीक आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो बॅक्टेरिया आहे, तो काय होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा टीबी साठी जो पॅथोजन आहे आणि हा जो डिटेक्ट होतो, तर तो जेडेनेस टेक्निकनेच डिटेक्ट होतो. त्यामुळे हे महत्वाचं आहे, की जेडेनेस टेक्निक हे शॉर्टकटमध्ये कधी-कधी विचारलं जातं. तर जेडेनेस टेक्निक ही कशासाठी वापरली जाते? तर ती मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचा जो पॅथोजन आहे, तो डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4 आहे. Which of the following is not a DNA viruses? ऑप्शन नंबर ए adenovirus, ऑप्शन नंबर बी herpes virus, ऑप्शन नंबर सी retrovirus, ऑप्शन नंबर डी पॉक्स व्हायरस. तर ह्यातलं ऑप्शन नंबर सी जे आहे ते नॉट अ DNA व्हायरस. DNA व्हायरस नाही. बरोबर आहे. हा काय आहे RNA व्हायरस आहे. बरोबर. हा जो आहे 4 नंबरचा प्रश्नाचं उत्तर त्याचं आहे रेट्रोव्हायरस. कारण
ॲडेनोव्हायरस जो आहे, हा डी मध्ये सापडतो. हं. हर्पिस व्हायरस हा सुद्धा डी-एन-एमध्ये सापडतो आणि प्रॉक्स व्हायरस हा सुद्धा डी-एन-एमध्येच असतो. फक्त रेट्रो व्हायरस जो आहे, तो आर-एन-एमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आर, आर. हं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रेट्रो व्हायरस. ओके. पुढचा क्वेशन. द स्टरलायझेशन मेथड मोस्ट suitable for heat sensitive material is option number A autoclaving, option number B hot air oven, option number C ethylene oxide gas, option number D boiling. तर ह्याचं उत्तर जे आहे ते आहे इथिलीन ऑक्साइड गॅस. ऑप्शन नंबर सी ह्याचं उत्तर आहे इथिलीन ऑक्साइड गॅस. याचं एक सिंपल लॉजिक आहे. कारण आपण काय करतोय एक हीट सेन्सिटिव्ह मटेरियल जे आहे का नाही, तर ते आपण ऑटोक्लेविंग समजा एक मीडिया आहे किंवा काय आहे, तर त्यातून आपण फक्त गॅसच पास केला ना, तर तो मीडिया हा स्टरलाइज होत असतो. तर त्यासाठी आपण जे ग्लासवेअर्स वगैरे वापरतो त्यासाठी ऑटोक्लेव्ह वगैरे वापरतो, हॉट एंड ओव्हर किंवा बॉइलिंग वगैरे वापरू शकतो. पण समजा एखादा हीट सेन्सिटिव्ह मटेरियल जे आहे, की ज्या समजा त्याच्यामध्ये एखादा मीडिया येत असेल, कल्चर मीडिया वगैरे असेल, तर त्याला आपण काय करतो, स्टरलायझेशन करण्यासाठी त्याला इथिलीन ऑक्साईड गॅस आहे ना, ह्याच्या थ्रू तो स्टरलायझेशन केला जाऊ शकतो. कारण बाकीच्या टेक्निक्सने तो मीडिया खराब होऊ शकतो. त्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते इथिलीन ऑक्साईड गॅस हे आहे. पुढचा क्वेशन घेऊ. व्हिच इम्युनोग्लोबिन इस द फर्स्ट टू अपीअर ड्युरिंग प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्स? याचं उत्तर जे आहे ते आयजीएम. आयजीएम अँटिबॉडीज जे आहेत ना, तर ते प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्ससाठी सुटेबल आहेत. तर ह्यातलं आपण आयजीजी बघू. हे आयजीजी जे आहे ते सेकंडरी आहे. सेकंडरी इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करत असतं. आयजीए जे आहे ते म्युकोजल आहे. म्युकोजल म्युकोजल इम्युनिटी इम्युनिटी रिस्पॉन्स दाखवतो हा म्युकोजल. हा सेकंड आयजीजी जे आहे ते सेकंडरी आहे. आयजीए जे आहे ते म्युकोजल आहे. आयजीएम जे आहे तो प्रायमरी आहे रिस्पॉन्स आणि आयजीई जे आहे ते ॲलर्जीसाठी आहे. लक्षात ठेवायचं. आता आपण एका प्रश्नावरून 4 हे बघितलं. चारही उत्तरांचं वेगवेगळं क्वेशन्स बघितले, की काय असू शकतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की ह्याच्यातून 100% एखादा प्रश्न हा परीक्षेला येतच असतो, की आयजीजी हे ह्याला कोणते इम्युनो रिस्पॉन्स म्हणून ओळखला जातो, तर सेकंडरी म्हणून ओळखला जातो किंवा आयजीएम हा कसा आहे, जसा आता आलेला प्रायमरी इम्युनो रिस्पॉन्स त्याचप्रमाणे ॲलर्जीसाठी ॲलर्जीसाठी कोणता अँटिबॉडी रिस्पॉन्सिबल असते, तर आयजी अशा प्रकारचे जे अँटिबॉडीज आहेत, तर त्याचे लक्षात ठेवायचं, की कोणत्या अँटिबॉडीज ह्या कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपलं आयजीएम अँटिबॉडी आहे. पुढचा क्वेशन बघूया आपण. व्हिच बॅक्टेरिया प्रोड्यूस करंट जेली स्पुटम? ऑप्शन नंबर ए आहे ह्याचं स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स. ऑप्शन नंबर बी क्लेप्शियला निमोनी. ऑप्शन नंबर सी स्टॅफिलोकोकस ऑरियस. ऑप्शन नंबर डी इसर्शिया कोलाय. तर ह्याचं उत्तर जे आहे ते क्लेप्शियला निमोनी. क्लेप्शियला निमोनी हे ह्याचं उत्तर आहे. कारण जेली लाइक स्पुटम जे तयार करतं ते क्लेप्शियला निमोनी तयार करतं आणि हे कसं असतं थिक थिक ब्लडी थिक ब्लडी स्पुटम स्पुटम. थिक ब्लड यायला सुरुवात होते ह्या जेलीमध्ये. जेली स्पुटम सारखं दिसतं ते. ते क्लिप्शियाला निमोनी ह्या बॅक्टेरियामुळेच तयार होत असतं. चला क्वेशन पुढचा घेऊया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ झूनोटिक डिसीज? ऑप्शन नंबर ए थायरॉइड, ऑप्शन नंबर बी रेबीज, ऑप्शन नंबर 3 कोलेरा, ऑप्शन नंबर डी
डिप्थेरिया. आता ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे रेबीज. आता लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे? झूनॉटिक. झू म्हणजे थोडक्यात काय? ॲनिमल. त्याच्यावरून हा रेबीज. हा लक्षात ठेवायचं. कारण ड रेबीजचे जे कंटेंट वगैरे आहेत ते ॲनिमलमध्ये सापडतात. त्याच्या बाईटमुळे तो रेबीज हे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे हा झूनॉटिक डिसीज आहे. चला आपण पुढचा क्वेशन घेऊया. क्वेशन नंबर नाव आहे द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन इन्व्हॉल्व्स पेनिसिलिन चे जे आपण हे पेनिसिलिन घेतलं, की त्याचे ॲक्शन काय असते? तर ऑप्शन नंबर ए आहे प्रोटीन सिंथेसिस इन्हिबिशन. ऑप्शन नंबर बी डी-एन-ए रिप्लिकेशन इन्हिबिशन. ऑप्शन नंबर सी सेल वॉल सिंथेसिस इन्हिबिशन. ऑप्शन नंबर डी आर-एन-ए सिंथेसिस इन्हिबिशन. तर ह्याचं उत्तर जे आहे ते सेल वॉल सिंथेसिस. सेल वॉल सिंथेसिस हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. ह्याचं ह्याचं मेकॅनिझम कसं असतं, की हा समजा जो बॅक्टेरिया आहे समजा, तर हे पेनिसिलिन तुम्ही घेतलं, अँटिबायोटिक वगैरे तुम्ही घेतलं, तर हे काय करतं, हा सेल आहे ना, हा सिंथेसिस करायला, डिसॉल्व्ह करायला सुरुवात करतं पेनिसिलिन. त्यामुळे ह्याच्यामधलं आतलं जे सायटोप्लाझम वगैरे जे काही त्याचं मटेरियल आहे, सेरो ऑर्गॅनिज ते बाहेर येतात आणि ह्यानुसार काय होतं, बॅक्टेरिया किल होतो, इनॅक्टिव्ह होतो. इनॅक्टिव्ह होतो. त्यामुळे तो काय करतो, की त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, की पेनिसिलिनचं ॲक्चुअली वर्क काय आहे? तर सेल वॉल सिंथेसिस आहे. ह्यामुळे हे लक्षात ठेवायचं, की पेनिसिलिनचे ॲक्शन जे आहे, ते सिंथेसिससाठी आहे. ठीक आहे, क्वेशन पुढचा घेऊया आपण. Which fungal infection is opportunities in AIDS patient? Option number A, Aspergillus. Option number B, Histoplasmosis. Option number C, Candidiasis. Option number D, all of the above. एवढं लक्षात ठेवायचं की एड्स पेशंट जो आहे त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज जास्त असतात की फंगल इन्फेक्शन कॉज होण्याच्या आणि फंगल इन्फेक्शन्स हे तिन्ही प्रकारे होऊ शकतं. त्यामध्ये जेलॉसिसच्या काही स्पीसीज आहेत ते सुद्धा करतात. हिस्टोप्लाझ्मोसिस करतं आणि कॅन्डिडियासिस सुद्धा एड्स पेशंटमध्ये आजार हे घडवून आणू शकतं. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ द अबोव्ह. ऑल ऑफ द अबोव्ह. त्यामुळे लक्षात ठेवायचं फंगल इन्फेक्शन्स हे एड्स पेशंटमुळे हो, म्हणजे तुम्हाला असं पण विचारू शकतात, की व्हिच अं, व्हिच इस अपॉर्च्युनिस्टिक इन एड्स पेशंट. त्याला बॅक्टेरिया येऊ शकतं, फंगल येऊ शकतं किंवा व्हायरस येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही फंगल त्याला क्लिक करू शकता. कारण फंगलचं इन्फेक्शन जास्त प्रकारे होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये हे जर ऑप्शन असतील, तर तुम्ही ते राइट क्लिक करू शकता. क्वेशन पुढचा बघूया. व्हिच टेस्ट इस यूज्ड टू डायग्नोज टायफॉइड फीव्हर? ऑप्शन नंबर ए Mount X-Tex. Option number B, Vidal test. Option number C, ELISA. Option number D, PCR. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे विडाल टेस्ट. विडाल टेस्ट हे कॉमनली काय होतं साल्मोनेला टायफीच्या ज्या स्पीशीज आहेत त्या डिटेक्ट करण्यासाठी विडाल टेस्ट ह्या वापरल्या जातात. साल्मोनेला टायफी. हं. साल्मोनेला टायफी ए, साल्मोनेला टायफी बी आणि साल्मोनेला पॅराटायफी. पॅराटायफी अशा प्रकारच्या 3 साल्मोनेलच्या स्पीसीज आहेत, जे की टायफॉइड फीव्हर येण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. याच्यामध्ये बघा 1 नंबरचं काय आहे माउंट एक्स टेस्ट तुम्ही ऐकलंच असेल. माउंट एक्स टेस्ट हे टीबीच्या डिटेक्शनसाठी वापरले जाते. ELISA टेस्ट आहे, ही जनरल टेस्ट म्हणून ओळखली जाते. हं. आणि पी-सी-आर जे आहे, पॉलिमरेज चेन रिएक्शन याचा लाँग फॉर्म पण कधी-कधी विचारला जातो. याचा लाँग फॉर्म आहे पॉलिमराइज चेन रिएक्शन. ही ॲडव्हान्स टेस्ट आहे. रूटीनला केलेली जात नाही. ठीक आहे. तर टायफॉइड फीव्हरसाठी विडाल टेस्ट हे ऑप्शन लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न घेऊया. व्हिच स्ट्रक्चर हेल्प्स बॅक्टेरिया सर्व्हायव्ह हार्श कंडिशन?
ऑप्शन नंबर 1 कॅप्सूल, ऑप्शन नंबर 2 फ्लॅजेला, ऑप्शन नंबर 3 एंडोस्पोर, ऑप्शन नंबर 4 पिलाय. एवढं आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवण्यासारखं, तर ह्याच्यामध्ये एंडोस्पोर हा हार्श कंडिशनमध्ये सर्व्हायव्ह करण्यासाठी मदत करत असतो. त्याला आपण एक्स्ट्रीम कंडिशन सुद्धा म्हणू शकतो. समजा एकदम हीट वाढली किंवा त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी झालं, तर हा जो एंडोस्पोर आहे, एंडोस्पोर बॅक्टेरियाने जो जनरेट केलेला हा हीट सेन्सिटिव्ह असतो आणि तो त्याला ग्रो करू शकतो. म्हणजे कसं की एक डॉर्मंट फेज असते. डॉर्मंट फेजला जातो तो आणि ज्याला जशी सुटेबल कंडिशन मिळेल, कंडिशन नरिशिंग वातावरण मिळेल, तर त्यावेळेस तो ग्रो व्हायला पुन्हा सुरुवात होतो. त्यामुळे एंडोस्पोरच्या स्वरूपात ज्यावेळेस तो त्याची कॅपॅसिटी संपत जाते बॅक्टेरिया, तर तो आपलं रूपांतर काय करतो, एंडोस्पोरमध्ये करून घेतो आणि हा एंडोस्पोर हा एक्स्ट्रीम कंडिशनला राहू शकतो. त्यामुळे एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑफ बॅक्टेरिया टू सर्व्हायव्ह इस अ एंडोस्पोर एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्या तिन्हींचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगून देतो आणि त्याचं फंक्शन्स पण सांगून देतो. नंतर बघा हे समजा एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया आहे. ह्या बॅक्टेरियाचं जे वरचं जे सेल आहे, सेल वॉल हा कॅप्सूल म्हणायचं ह्याला. कॅप्सूलचं कंटेंट असतं ह्याच्यामध्ये जे की तुम्हाला अ, एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये जे आहे किंवा बाहेरचं जे आतमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं, तर त्याच्यासाठी हे कॅप्सूल आहे ना, हे मदत करत असतं बॅक्टेरियासाठी. हं. आणि फ्लॅजेला म्हणजे एक लाँग असं फ्लॅजेला एक स्ट्रक्चर असतं असं लाँग, जे की ह्याच्यामध्ये तुमचं मूव्हमेंट मूव्हमेंट ही बॅक्टेरियाची केली जाते आणि ह्याला एनर्जी सुद्धा स्टोअर केली जाते ह्याच्यामध्ये आणि बॅक्टेरियावरती हे छोटे-छोटे जे थ्रेड लाइक, स्पाइन लाइक स्ट्रक्चर जे असतात, तर ह्याला आपण पिलाय असं म्हणतो. हे सुद्धा सेम फ्लॅजेलासारखंच काम करतात, पण एवढंच की हे स्मॉल प्रमाणात असतात. हे मूव्हमेंटसाठी जलद मूव्हमेंटसाठी खूप कार्यशील असतात. ठीक आहे, पुढचा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13 आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन? ऑप्शन नंबर 1 कॉन्टॅक्ट, ऑप्शन नंबर नॉट अ लक्षात ठेवा नॉट अ मोड ऑफ ट्रान्समिशन. ऑप्शन नंबर ए कॉन्टॅक्ट, ऑप्शन नंबर बी ड्रॉपलेट, ऑप्शन नंबर 3 व्हेक्टर, ऑप्शन नंबर 4 म्युटेशन. ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे म्युटेशन. कारण म्युटेशन हे काय आहे? जेनेटिक चेंज आहे. जेनेटिक चेंज आहे हा. हं. आणि ट्रान्समिशन होत नसतं ह्याचं. ह्याच्यामध्ये जेनेटिक चेंज झाल्यानंतर मग एका बॅक्टेरियामध्ये जर जेनेटिक चेंज झाला, नंतर तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये तो होतो. पण हे ट्रान्समिशन होत नाही. ह्याने तयार केलेलं ट्रान्समिशन असतं, जे की वडिलांमध्ये काही बदल झाले, तर ते मुलामध्ये दिसतात. तर ते ट्रान्सफर होत नाही, तर ते जेनेटिकली पुढचे चेंज होत असतात. आता मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये म्युटेशन हे येत नाही. बाकीचे काय कॉन्टॅक्टमध्ये येतं, कॉन्टॅक्टमध्ये पण ट्रान्समिशन होतं, ड्रॉपलेट्स थ्रू पण होतं आणि व्हेक्टर थ्रू सुद्धा होतं. बरोबर आहे? तर हे मोड ऑफ ट्रान्समिशनचे रूट आहेत आणि हा म्युटेशन आहे, हा जेनेटिक चेंज आहे. क्वेशन नंबर पुढचा घेऊया 14. व्हिच एन्झाइम इस यूज्ड बाय HIV टू कन्व्हर्ट RNA इंटू DNA? ऑप्शन नंबर ए आहे DNA पॉलिमरेज, ऑप्शन नंबर बी आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, ऑप्शन नंबर सी आहे लायगेज, ऑप्शन नंबर डी आहे हेलिकेज. तर ह्याचं उत्तर जे आहे ते आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ऑप्शन नंबर बी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. एन्झाइम इज यूज्ड बाय कन्व्हर्ट RNA टू DNAज. ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं काय असतंय, की एन्झाइम असतं समजा हा RNAचा तुमचा एक स्ट्रँड आहे आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम तिथं बाउंड झालेला आहे समजा
आणि हा एक दुसरा स्ट्रँड जो आहे, तो ह्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजच्या थ्रू याला हा बाइंड होत असतो आणि हे जो आर-एन-एचा जो कन्व्हर्जन आहे ते डी-एन-एमध्ये हा करत असतो. त्यामुळे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे मेथड जी आहे, तर ती आर-एन-एला डी-एन-एमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. क्वेशन नंबर 15 घेऊया. व्हिच डिसीज इस यूज्ड बाय प्रियॉन्स? सॉरी, व्हिच डिसीज इस कॉज्ड बाय प्रियॉन्स? याचं उत्तर जे आहे, ते आहे सी-जे-डी. सी-जे-डी. त्यालाच आपण काय म्हणतो? जेक्सफेल्ड जॅकॉब डिसीज. क्रुझफेल्ड जॅकॉब डिसीज. त्याला आपण जे-सी-डी असं म्हणतो. क्रुझफेल्ड जॅकॉब डिसीज. ओके. तर प्रियॉन्स म्हणजे काय? प्रियॉन्स हे एक प्रकारचे प्रोटीन नेचर आहे, प्रोटीन इन नेचर आणि असे जे प्रोटीन्स जे आहेत, तर त्यामुळं काय होतं, की त्याचे अनवॉन्टेड ग्रोथ वगैरे जे झाली, तर ते काय होतं, की ह्या जे-डी जे-सी सॉरी सी-जे-डी जो आहे, सी-जे-डी ह्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. आता प्रियॉन्स हा रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे? सी-जे-डी ह्या आजारासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर ट्युबरक्युलोसिस हा कशामुळे होत असतो? तर मेनली हा बॅक्टेरियामुळे होत असतो. एड्स जो आहे तो होत असतो व्हायरसेसमुळे आणि मलेरिया जो आहे तो होत असतो प्रोटोझोआमुळे. ठीक आहे. आजचे आपले क्वेशन संपलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपण क्वेशन्स घेऊन येणार आहोत, जे की आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. थँक यू.